खेळातून विद्यार्थी घडवून उद्याची सक्षम पिढी घडवण्याचं कार्य प्रशंसनीय. ॲडव्होकेट किरण सरनाईक, शिक्षक, आमदार. कुंभारी 10 दिवसीय ग्रीष्मकालीन बालसंस्कार व क्रीडा शिबिराचं थाटात उद्घाटन. 1 ते 10 जून दरम्यान मोफत निवासी शिबिर, विद्यार्थ्यांना क्रीडा व संस्काराचे धडे. संजय तायडे गुरुजी. आजच्या गतिमान बदलत्या काळाच्या ओघात आजचे विद्यार्थी व्यायाम व खेळापासून कोसो दूर आहेत. परंतु जय बजरंग व्यायामशाळा केंद्र कुंभारी अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आजचे विद्यार्थी बलशाली व्हावे म्हणून ग्रीष्मकालीन शिबिराचं आयोजन केले. खऱ्या अर्थाने शालेय विद्यार्थ्यांचे खेळातून आत्मविश्वास, शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक कौशल्य आत्मसात करून भविष्यात सक्षम पिढी घडवण्याचे कार्य प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार अमरावती विभागीय शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी व्यक्त केले. तर जय बजरंग व्यायामशाळा, जय बजरंग विद्यालय कुंभारी, जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 10 दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे हे होते. तर उद्घाटक शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, जय बजरंग मंडळाचे संचालक प्रकाश भाऊ बिडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रमोद टेकाडे, डॉक्टर रामेश्वर बरगट, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण बिडकर, गजानन इंगळे, वासुदेव आगळे, दीपक बिडकर, भास्कर सोनवणे, गजानन म्हैसने, गौतम पडखामोल, रामाभाऊ जोगतळे, गजानन बिडकर, वासुदेव बिडकर, सुरेश बोचरे, विलास इंगळे आदी उपस्थित होते. हे शिबिर 1 जून ते 10 जून दरम्यान कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात प्रारंभ झाला. या शिबिरात विविध शालेय क्रीडा प्रकारांसह संस्कार वर्गाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शिबिरात प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक विश्वास जाधव, जानराव आगळे, बबलू तायडेसर, मोहन भातरकर, संजय मेंदे, विजय पचारे, प्रणव बहादुरे, राजेश सातपुते, संतोष तायडे या ग्रीष्मकालीन शिबिरात प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील 200 विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत. तर शिबिर पूर्णतः मोफत असून सहभागी मुलामुलींसाठी भोजन, 2 वेळचा नाश्ता तसेच लोअर व टी-शर्ट स्वरूपातील गणवेश आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशिक्षणात योग, व्यायाम, कवायत, समूहगान, देशी खेळ, संस्कार प्रबोधन व ज्ञानामृत सत्रांचा समावेश राहणार आहे. तसेच धनुर्विद्या, योग, नेटबॉल, थ्रोबॉल आणि मल्लखांब यांसारख्या शासनमान्य खेळांचं प्रशिक्षण नामांकित प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण प्रारंभ झाला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शत्रुघ्न बिडकर तर सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीराम पालकर यांनी केलं. शिबिराच्या यशस्वीतेकरिता जय बजरंग परिवार, जय बजरंग परिवारातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी संजय तायडे गुरुजी, अकोला. आज कुंभारी या खेडेगावामध्ये जय बजरंग क्रीडा मंडळ तसेच जय बजरंग माध्यमिक विद्यालय तसेच क्रीडा विभाग अकोला याच्या माध्यमातून ग्रीष्मकालीन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटक म्हणून मी आमदार किरण सरनाईक या ठिकाणी आपल्याशी संवाद साधून राहिलेलो आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर या उद्घाटन समारंभासाठी हजर आहेत. क्रीडा अधिकारी आहेत, सन्मान्य उपशिक्षणाधिकारी आहेत. या बजरंग मंडळाचे सन्मान्य प्रकाशजी बिडकर असतील, शत्रुघ्नभाऊ बिडकर असतील, आमच्या संघटनेचे अध्यक्ष दीपकजी बिडकर असतील, सर्व प्राध्यापक मंडळी असेल, सर्व विद्यार्थी या ठिकाणी निःशुल्क 200 विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत. या प्रवेशित विद्यार्थ्यांना निःशुल्क ड्रेस मटेरियल, ज्याला आपण या ग्रीष्म शिबिरासाठी जो एक युनिफॉर्म आहे, जो पेहराव आहे, तो विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात गेलेला आहे. आणि सकाळचा नाश्ता, आणखीन संध्याकाळचं, दुपारचं जेवण हे देखील मोफत या जय बजरंग व्यायाम मंडळाच्या वतीने देण्यात येते. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि स्वर्गीय तुकारामजी भाऊ बिडकर, माजी आमदार, माजी वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, माझे स्नेही, की ज्यांनी मला फार मोठे आशीर्वाद त्या काळामध्ये दिले होते, ते स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर आमदार, स्वर्गीय आमदार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ग्रीष्मकालीन शिबिर चालू होते. या ग्रीष्मकालीन शिबिराची सुरुवात सन्मान्य स्वर्गीय आमदार बिडकर साहेबांनी चालू केली होती. आणि त्यांनी मला त्यावेळेस शाळेमध्ये आणलं होतं. त्यावेळेस आम्ही पाहिलं की या शाळेतले अनेक विद्यार्थी हे परदेशात गेलेले आहेत. मलखांबमध्ये प्लेयर झाले होते. मलखांबचे प्रात्यक्षिक दिल्लीला त्यांनी सादर केले होते.
या ठिकाणी धनुर्विद्या असेल, या ठिकाणी इतर काही खेळ असतील, सांघिक खेळ असतील, वैयक्तिक खेळ असतील, यामध्ये या ग्रीष्मकालीन शिबिराचं 10 दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक बालवयामध्ये मुलं असतील, मुली असतील, यांना सुसंस्कारित घडवण्याची, पिढी घडवण्याचं काम या मंडळाच्या वतीने होते. मी माझ्यातर्फे या शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मी या मंडळाचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणखीन अध्यक्ष यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी थांबतो. जय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.